महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण. शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स. गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी आपकॉन कंपनीच्या माध्यमातून द्रोणागिरी पर्वत परिसरातील करंजा आदिवासी वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वृक्षतोडीमुळे द्रोणागिरी डोंगर माथ्यावर असणारी लंगूर प्रजातीचे दुर्मिळ माकड उत्खनन आणि जंगलतोडीमुळे मानवी वस्तीत दाखल झाले आहेत. मराठीमध्ये लंगूर माकडाला लंगूर किंवा हनुमान माकड म्हणतात, जे आशियामध्ये आढळणारे लांब शेपटीचे, पाने खाणारे, झाडावर राहणारे एक माकड आहे, जे त्यांच्या राखाडी आणि काल्या चेहऱ्यासाठी ओळखले जातात. हे माकड भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः रामायणातील हनुमानाशी जोडलेले आहे आणि जंगलात तसेच मानवी वस्तीजवळही आढळतात. लंगूरबद्दल काही महत्त्वाची माहिती. हे कोलोबिनाय या उपकुटुंबातील आहेत, ज्यात अनेक प्रजातींचा समावेश आहे. यांची वैशिष्ट्ये: त्यांची शेपटी शरीरापेक्षा लांब असते. रंग साधारणपणे राखाडी असतो, पण काही प्रजातींमध्ये सोनेरी किंवा काळा रंगही आढळतो. चेहरा आणि हातपाय काळे असतात. यांचे आहार: हे प्रामुख्याने पाने खातात आणि त्यांच्या पोटाची रचना पाने पचवण्यासाठी अनुकूल असते. यांचे निवासस्थान: हे जंगलात, विशेषतः झाडाच्या शेंड्यावर राहतात आणि क्वचितच जमिनीवर उतरतात. यांचे सामाजिक जीवन: ते गटामध्ये राहतात आणि त्यांच्यातच एक नेता असतो. नवीन नेता आल्यास बालहत्या होणे सामान्य आहे. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.